1% किटाणू राहून जातात. तर ते होते सगळे गुंडे आलेले, ठीक आहे. 12 गुंडे आलेले माझ्या शोमध्ये, ठीक आहे. बाकी सगळे माझे फॅन्स होते, पण हे गुंडे एकदम प्रोफेशनल होते. म्हणजे प्रोफेशनल का होते? कारण त्यांनी पूर्ण शोमध्ये ते बसून राहिले आणि त्यांनी पूर्ण शो होऊ दिला, काहीच म्हणाले नाहीत ते. आणि शो नंतर सगळे फॅन्स थांबतात फोटो घेण्यासाठी, सगळ्या फॅन्सनी लाईन लावली फोटो घेण्यासाठी, ते त्या लाईनमध्ये उभे राहिले. इतके प्रोफेशनल होते ते. हां, कारण त्या गुंडांना आर्टची रिस्पेक्ट होती. त्यांना माहीत होतं की हे जे फॅन्स आले त्यांनी पैसे खर्च केले, त्यांचे पैसे वाया नाही गेले पाहिजे. कारण तो प्रणीतचा शो होता, वीरची मूवी नव्हती. तर सगळ्या फॅन्सनी फोटो काढेपर्यंत ते थांबले. मग सगळे फॅन्स निघून गेले. शेवटच्या 4 मुली बाकी होत्या. तेव्हा हे जे गुंडे आहे ना, हे थोडे इम्पेशंट झाले. तर त्यांनी काय केलं, त्या मुलींच्या आधीच हे गुंडे स्टेजवर आले. आणि 12 गुंडे होते. 6 गुंड मागून आले, 6 गुंड पुढून आले. आणि आता प्रॉब्लेम हा होता ना, की ते गुंड आहेत हे त्यांना माहीत होतं. मला माहीतच नव्हतं. आता मला वाटतं हे फॅन्स आहेत. मीट अँड ग्रीट होत आहे. तर मी खूप स्वीट जेस्चर दाखवला. मी हात मिळवण्यासाठी हात पुढे केला. त्यांना माहिती होतं की त्यांचा अजेंडा काय आहे, पण तरी त्यांच्यातला इतका एक फुद्दू होता, त्याने हात मिळवला आणि म्हणतोय बिग फॅन दादा. मग त्याचा जो लीडर होता त्याने टपली दिली, अरे कॅरेक्टरमध्ये राहा, आपल्या बॉस सारखी ऍक्टिंग नको करूस, आपल्याला चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे. आणि हे सगळं जेव्हा चाललेलं ना, तेव्हाच त्यांच्यामध्ये एकाने मागून अटॅक केला. आणि जेव्हा त्याने मागून अटॅक केला ना, मला कळलंच नाही की काय होतं आहे. कारण बघा, फिजिकल व्हायलन्स एनी डे चुकीचं आहे. आणि प्लस जर तुम्ही कोणताही इनिशिएटिव्ह घेताय ना, तर कॉन्व्हर्सेशन केलं पाहिजे. त्याने ॲटलिस्ट मला सांगितलं पाहिजे होतं की ते लोक हे का करत आहेत. मला कळलंच नाही की माझ्यावर हे का होतं आहे. आणि मी मनात रँडम विचार येत आहेत माझ्या, की माझा बर्थडे तर नेक्स्ट मंथ आहे, हे बर्थडे मम्स इतक्या लवकर का देत आहेत, आणि माझे मित्र आगमन टपली द्यायला एवढे लांब आले. पण जेव्हा त्यांनी खूप मारायला लागले ना, तेव्हा मला कळलं की हे माझे मित्र नाही आहेत, कारण ते गुंड हळू मारत होते. माझे मित्र जीवनाची भाडं मारायला, आणि ते एवढं मारायला लागले. तर मी हेच सांगतोय तुम्हाला, जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही ना, नेहमी कॉन्व्हर्सेशन करणं इम्पॉर्टंट आहे. कम्युनिकेशन इज द की. ह्याच्यासाठीच म्हणतात की त्यांनी ॲटलिस्ट आधी सांगितलं असतं की त्यांना कोणती गोष्ट आवडली नाही, काहीतरी सोल्युशन निघालं असतं. कारण प्रत्येक गोष्टीत कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे. तुम्ही गांधीजींचं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. जेव्हा महात्मा गांधीजी दांडी मार्चला गेलेले, एवढ्या मोठ्या माणसाने पण सांगितलेलं की मी दांडीला जातोय मीठ उचलण्यासाठी. तुम्ही विचार करा, जर गांधीजी असेच निघून गेले असते, सगळ्यांना वाटलं असतं